प्रसुता संजीवयत्यखिल शशिधरस्वना अन्नांच हस्तचरण श्रवण प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊलीना नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा श्री गुरु गुरु जया जया सदा जया सर्वदा नमस्कार श्री तुम अहो स्वामी गया या आता बंधुरंगमिका कीर्तनी होती लोका टाळ श्रोते देखा तया माने आता विलासिनी जय जय ते शारदा विश्वमोहिनी जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्या सामते जिथे मानवा मिळे मोक्षाता तुझ्या पायाशी सदा दानवा जोडून आकर चरणी ठेवी माता परसावी विनंती माझ्या भरणाता सोनसोभाव आया कृपा पाय मडकडे भरिरा सागर गजानना चचा संकट श्री गुरु चरण सरो निज मनोनुर बर जसु जो बुद्धिहीन तन जाने सुमिरो पवन बल हे मारू
विष्णुमय जय जय वैष्णवांचा धर्म विष्णुमय जय जय वैष्णवांचा धर्म वेदा वेद ब्रह्ममूळ ऐका तुम्ही भगवत कराला लेखी सस करा प्रस्तुत प्राप्त ठिकाणी मौजे पुरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या 111व्या पुण्य सोहळ्यानिमित्त व हरिभक्ती परायण निवासी गुरुवर्य धोंडोपंत दादा यांच्या कृपाशीर्वादाने सुरू असलेला भव्य दिव्य हरिनाम सप्ताह तथा हा कीर्तन महोत्सव आणि या कीर्तन महोत्सवाला आजची ही 7व्या दिवसाची संकीर्तन सेवा समस्त ग्राम पारायण असे त्याचबरोबर ज्यांचा मला कीर्तन सेवेसाठी फोन आला संपर्क ज्यांनी माझ्याशी केला त्या आदरणीय सुभाष यांच्या नियोजनात येण्याचा योग आहे आणि अतिशय सुंदर वातावरणामध्ये हा अखंड हरिनामचा हे पारायण या ठिकाणी समारोपात निघालेला पारायण आजच्या 7व्या दिवसाची संकीर्तन सेवा आणि भगवान रामचंद्राच्या प्रांगणामध्ये सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला प्रभू रामचंद्राच्या चरणाची सेवा करण्यात निघालेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड परमात्मा भगवान परमात्म्याच्या सगळ्या जवळचे निलडेवाड असणारे श्री तुकोबराया यांचा फार चरणाचा नाही अवघ्या चार चरणाचा याच्यावर जीवामध्ये आम्ही जन्माला आल्यानंतर जर या जगात भगवंत कुठे आहे अशी जर आपली भावना होत असेल किंवा कुठे आहे हा जर हे प्रश्न आपल्या अंतःकरणात भवत असेल तर तुकोबराया सांगा हे विश्वात भगवंत नाही अशी जागाच नाही काय सांगतो तुकोबराया विष्णुमय जग हे संपूर्ण जग विष्णुमय आहे आणि हे माझी भूमिका जोपर्यंत आपली होत तोपर्यंत आपण वैष्णवाला पोहोचतो विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वैष्णव म्हणे हवा असं वाटत असेल वैष्णव पदापर्यंत जावं असं वाटत असेल तर त्या वैष्णवाचा पहिला धर्म सांगितलं कोणता हे सगळं जग विष्णु आहे ही बघली भूमिका तया नाम विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि वैष्णवाचं दुसरं लक्षण सांगितलं भेदा ब्रह्म तुकोबराया सांग भेदाच्या ठिकाणी अभेद मानू नये आणि अभेदाच्या ठिकाणी भेद भेदाच्या ठिकाणी अभेद मानला आणि अभेदाच्या ठिकाणी भेद मानला तर भेदाभेद भ्रम अमंग अमंगलतेचं लक्षण सांगितलं भेदाच्या ठिकाणी अभेद मग तुकोबराया सांगतात बाबा रे हे जे मी तुम्हाला सांगतोय ना हे अगदी विनवणी करून तुम्हाला सांगतो 5वा वेद मानला जातो तुकोबरायाचा गाथा म्हणजे 5वा वेद आणि ते तुकोबराया तुम्हा सर्वसामान्य जीवाला उपदेश करताना जी शब्द वापरतात ऐका जी काय शब्द वापरला तुकोबराया जी प्रत्यय लावलो तुकोबरायांनी तुकोबरायांचा अजून एक अभंग आहे लागोनिया पाया विनवितो तिथं सुद्धा तुकोबरायांनी विनवणी केली पायाला लागून आजच्या अभंगात तुकोबरायांचा ऐका जी शब्द आपण कुणाला वापरतो आपल्यापेक्षा मोठ्याला का लहानाला मग आता इथं प्रश्न पडतो तुकोबराया मोठे का आपण अय बोरीकर बोलत चला तुकोबराया मोठे का आपण पण नम्रतेचं लक्षण आहे तुकोबरायाचं जी शब्द तुकोबराया वापरतात ऐका जी तुम्ही भक्त भागवत पण ऐका इथं तुकोबराया जी शब्द आपल्याला नाही मग भक्त भागवत हा पुढे शब्द वापरला भक्ताचे देवाचे भक्त जे आहेत देवाचे वैष्णव जे आहेत देवाची सेवा करणारे देवाची निष्ठेने भक्ती करणारे त्या प्रत्येकासाठी तुकोबराया जी शब्द वापरतात भक्त भागवत ऐका करता आलं तर सत्य कर्म करा कराल ते हित सत्य करा कारण तुकोबराया सांगतात सत्य कर्माच्या सोबत नेहमी देव असतोच पांडवाच्या सोबत देव होता 100 कौरव असून सुद्धा पांडवाच्या सोबत कोण होता देव होता कारण पांडव सत्यानं वागत होते नीतीनं वागत होते धर्मानं वागत होते म्हणून देव पांडवाच्या सोबत होता
तुकोबरायचे का अभंग आहे बघा, भक्त ऐसे जाणाचे देऊद्यास, त्या शेवटच्या चरणात तुकोबराया सांगतात, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय आणि घातलिया भय नरका जाणे. तुकोबराय आजच्या अभंगात सांगतात, कराल ते हित सत्य करा, कारण एखाद्याचं चांगलं करता आलं तर माणसानं करावं. कारण आपला जन्म दुसऱ्याचं चांगलं करण्याकरता अजिबात झाला नाही. लईच खरं बोलतो वा गणेश महाराज तुमचं गाव. बर नका करू, पण तुकोबराया विनवून सांगतात, कराल ते हित सत्य करा, करता आलं तर सत्य करा, अधर्मानं अनितीनं अन्यायानं कुणाशी वागण्याचा प्रयत्न करू नका. पुढचं एक लक्षण सांगितलं, वैष्णवाचा धर्म सांगितला, कोणता? कोण्याही जीवाचा. आजचा अभंग जर बाबा बघितला ना, तर या अभंगात प्रत्येक कडव्यात तुकोबरायांनी भक्त वैष्णवाचा धर्म सांगितला आजच्या अभंगामध्ये. आणि इथं बसलेल्या प्रत्येकाला वाटतं ना आपण भक्त व्हावं, वाटतं की नाही? अहो नसलं वाटतं तर बळच तरी होय म्हणा. वाटतं ना प्रत्येकाला वैष्णव व्हावं वाटतं. मग वैष्णव होण्यासाठी धर्म काय जपावा? त्याच्यासाठी कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. आपल्याकडनं सृष्टीतल्या कोणत्या जीवाचा मत्सर दंभ घडता कामा नाही. मग कुणीही असू द्या, प्राणी असू, पशु असू किंवा इतर मानव असो, आपल्याकडून कोणत्याच जीवाचा मत्सर घडता कामा, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. एवढं फक्त आचरणात आणलं की तुकोबराया सांगतात, हीच सगळ्यात मोठी परमेश्वराची भगवंताची पूजा. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर आणि वरम सर्वेश्वर पूजनाचे. ऐका जे तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. आणि शेवटच्या चरणात मात्र तुकोबरायांनी ही तीनही वैष्णवांचे धर्म पटवून देत असताना शेवटच्या चरणात तुकोबरायांनी दिलेला दृष्टांत आहे. काही अभंगात तुकोबराय मध्ये दृष्टांत देतात पहिल्या दुसऱ्या चरणात. काही अभंग आता आले देवाचे आम्हाला, हा जर अभंग तुम्ही बघितला तर या अभंगामध्ये पहिलं चरण हे द्रौपद सांगितलं, बाकीचे सगळे दृष्टांत दिले तुकोबरायांनी. आजच्या अभंगामध्ये तसं नाही. आजच्या अभंगामध्ये अमोल महाराज शेवटच्या चरणात दृष्टांत दिला. कोणता दृष्टांत दिला? ऐका. तुकोबराया सांगतात, तुका म्हणे एका देहाचे अवयव आणि सुख दुःख जीव भोग पावे. इथं आपल्या स्वतःच्या जीवाचा म्हणजे शरीराचं उदाहरण दिलं तुकोबरायांनी. तुकोबराया सांगतात, देहाचे अवयव एकच, आंतरिंद्रिय असू द्या नाही तर बाह्य इंद्रिय असू द्या, देहाचे अवयव मात्र देहाचेच अवयव आहेत. बाह्य असलं काय आणि आंतर असलं काय? एका देहाचे अवयव, पण एखाद्या अवयवाकडून चूक झाली तर भोगावी कुणाला लागते? हा बोलत चला बरं का. माझी भाषा कळती ना तुम्हाला? भाषा कळती का माझी? इकडं आज उगत रका रका माझ्याकडे बघू नका. तुमचा पाव नाही, मी काय लय लांबचा नाही. म्हणजे मला वाटतं बऱ्यापैकी निम्म गाव तर आमचं पाहुणच असेल बा गणेश महाराज. त्यामुळे तुम्ही पाहुण्याकडेच असं तुमच्याकडे प्रथा आहे का बाबा पाहुण्याकडे एवढं रागानं बघायची? हा जे पाहुणे आहेत त्यांनी बघू द्या, तसं काही नाही माझं. पण जे आहे ते त्यांनी तरी किंवा असं उगाच अख्ख्या गावाचं कर्ज एकट्याला फेडायचं असल्याने तोंड करून बसू नका बरं. तुम्हाला का मी पैसे मागायला आलो नाही, तुमचा माझा बांधाला बांध नाही, मी काय तर अजिबात तुम्हाला भांडत बसणार नाही. हा आमचे पाहुणे देतील तेवढं गप घेऊन जाईल, मी काय भांडत नाही बसणार नाही. पण तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. मला माहिती आहे संसार दुःखाचा आहे, पण तो संसार मंडपाच्या बाहेर आत आल्यावर जरा असं असं तुमच्याकडे बघितलं मला असं वाटायला लागलंय माझ्या फुलाचं कीर्तन आहे, तुम्ही माझ्यावर फुलं टाकाय आलाय. एवढं बी वाईट तोंड करून बसू नका. काय फेडायचंय, कोण फेडेल ती फेडेल कर्ज आपल्याला काय. आणि एक गाजलेलं वाक्य आहे, ज्याच्यावर कर्ज, हा ते पुढचं वाक्य तुम्ही म्हणा. ते कर्जाचं आणि त्या टेन्शनचं इथं अजिबात काय काम नाही. तुम्ही आपलं मी फक्त जेवढं सांगल तेवढं मला उत्तर देत चला. कारण वक्ता तो नोहे श्रोतेविन, श्रोत्याशिवाय वक्त्याला किंमत नाही. तुम्ही जोपर्यंत फ्रेश बसत नाही तोपर्यंत कीर्तन पूर्णत्वाला जात नाही. काय सांगत होतो? हा मना कीर्तन. शबास. विठाला विठाला दृष्टांत दिला होता तुकोबरायांनी देहाचा. मी प्रश्न हा केला होता, देहातल्या एखाद्या अवयवाकडून चूक झाली तर भोगावी कोणाला लागते? जीवाला त्याचा भोग भोगावा लागतो. शरीरात काय, हाताने चूक केली मार खावा लागतो शरीराला, आणि त्याच्या वेदना होतात कुणाला? बस इथं जेच आहे आपल्याला. एका देहाचे अवयव. आता जुन्या काळात एक म्हण होते बघा, जीभ बोलते आणि अंग मार खातो, ही जुनी म्हण आहे. जीभ बोलते, मार कोणाला खावा लागतो? आता मला सांगा, 32 दाताची चूक नसते पण बोलणारी कोण असते? जीभ असते. पण 32 कशात जातात? कशामुळं?
म्हणा की बोलण्यामुळं, नुसत्या नाही नको ते बोलण्यामुळं. आणि मी तर म्हणतो, मी या मताचा बुवा आहे गणेश महाराज, माणसानं नको ते नाहीच बोललं पाहिजे. कारण नको ते नको तिथं जास्त आणि अति बोलणं त्याला जरा खालच्या पातळीचा शब्द वापरतो त्याला नालायक म्हणतात. बरोबर आहे ना? माणसानं नको तिथं लय बोलू नये. ह्या जिभेच्या बाबतीत विचार केला तर चूक होते, जिभेकडून पण भोगावी लागते. तुकोबराय म्हणतात तसंच आहे. वैष्णवांचा धर्म तुम्ही जपताय ना, जीवाकडून जर तुम्हाला तुमच्या शरीरातल्या एखाद्या अवयवाकडून जर एखादी चूक झाली तर भोगावी मात्र संपूर्ण जीवाला लागते. तुका म्हणे एका देहाचे, या एका देहाचे अवयव सुख दुःख मात्र जीवाला भोगावं लागतं. सुख असलं तरी जीवाला आणि दुःख असलं तरी जीवाला. अवयवाचा आणि सुखाचा अर्थार्थी संबंध नाही, अवयवाचा आणि दुःखाचा अर्थार्थी संबंध नाही. संबंध येतो तो जीवाचा आणि सुखाचा. कारण जीव सुख मिळतं ते कुठं? जीवाला सुख मिळतं. आणि तुकोबराया सांगतात, तुका म्हणे का देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे, ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा विठ्ठल. अभंगाचा सरळ अर्थ मी अगदी अर्थासहित तुमच्या पुढे स्पष्ट मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. उर्वरित आपल्याकडं बरोबर 1 तासाचा वेळ शिल्लक आहे. 1 तासाच्या आत म्हणजे 45 ते 50 मिनिटांमध्ये आपल्याला समारोपाकडे निघायचं. गोड अशा वातावरणामध्ये आपला हा कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. गेले 6 दिवस झालं तुम्ही या ठिकाणी एवढ्या थंडीच्या वातावरणात सुद्धा एवढ्या बहुसंख्येने उपस्थित झालात. खरंच भाग्य आहे म्हणावं लागेल आपल्या बोरीगावचं. या थंडीच्या वातावरणात एवढं मोठं पारायण आपल्या गावामध्ये संपन्न होते. भगवान प्रभू रामचंद्र ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या 111व्या पुण्यतिथीनिमित्त हा सोहळा आपण या ठिकाणी संपन्न केलेला आहे. मायबाप, महाराजांचं नेहमी एक वाक्य असायचं, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य नेहमी असायचं. महाराज सांगायचे, सगळ्यात जास्त किंमत आयुष्यात माणसानं कशाला दिली पाहिजे तर ती फक्त नामाला किंमत दिली पाहिजे. नाम हेच सर्वस्व, ही भावना जोपर्यंत आपली होत नाही. आणि वैष्णव व्हायला दुसरं काय लागतं बाबा? भक्त व्हायला दुसरं काय लागतं? देवाचं भजन हेच सगळ्यात मोठं साधन आहे. आणि सगळ्यात सोपं सुद्धा आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणनाच करता येत नाही, एवढं नाव श्रेष्ठ आहे. बाकीची साधनं योग याग हे नाही सोपं. योग याग विधी येणे नो हे सिद्धी ज्ञानोबराया सांगतात. मग नाम संकीर्तन, कीर्तन म्हणजे आज सुरू आहे ते कीर्तन नाही बरं का. नामन संकीर्तन साधन पण सोपे, नामासारखं दुसरं साधन सोपं नाही. आपल्या गोंदवलेकर महाराजांनी आपल्यापर्यंत तेच पोचवलं. काय? फक्त काय करा? नाम घ्या. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, नामाचा फायदा सुख होईल. दुःखाचं सुखात रूपांतर होतं. कशामुळं? त्या काळात दुष्काळ पडला. मी महाराजांचं थोडं चरित्र तुमच्या पुढे सांगतो, मग पुढे चलतो. चालेल ना? थोडंसं पुढं ऐका. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या काळामध्ये 1876 साली दुष्काळ पडला. एवढा भयान दुष्काळ पडला, जसा 72च्या काळात दुष्काळ पडला होता. माणसंच माणसाला खायची बाकी, एवढा भयान दुष्काळ त्या काळात पडला. महाराजांना समाजाची कीव आली. महाराजांची घरची परिस्थिती श्रीमंतीची होती. महाराजांचं नाव काय असेल तर गणपती हे महाराजांचं नाव होतं. रावजी हे त्यांच्या वडिलांचं नाव. आणि असं तो परिवार पूर्ण, पण श्रीमंती घरची. त्या काळात दुष्काळ पडला. मग काहीतरी समाजापर्यंत अन्न पोहोचवणं हे महाराजांची इच्छा होती. मग महाराजांनी काय केलं? 1,500 लोकांचं रोज जेवण द्यायला सुरुवात केली. त्या काळात किती? 1,500 लोकांचं जेवण असल्या ऐन दुष्काळात. का? बरं, नुसतं जेवण देणं म्हणजे लोकांना त्याची किंमत कळत नाही. म्हणजे सहज लय पुढचं बोलायचं झालं तर फुकटच्याची किंमत माणसाला कळत नाही. असं म्हणलं तरी वावगं नाही, नाही कळत किंमत. लोक नुसती जेवण करायचे आणि निघून जायचे. महाराजांनी नियम बदलला, जेवण द्यायचं बंद नाही केलं, उलट जेवण देणाराची संख्या वाढवली. पण आधी 10,000 नामाचा जप करायचा आणि मगच त्याला. आता 25 तासाचा जप असतो आपल्याकडे, असतो का? 25 तासाचा जप असतो आपल्याकडे, असतो. तिथं नियम असा आहे,
आधी नाम जप करायचा आणि मग प्रसाद, म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगला, संध्याकाळची आरती झाली की मग प्रसाद असतो. कशामुळं? हे तेव्हापासून चालत आहे. परिवार सोबत होता. महाराजांनी आयुष्यभर समाजापर्यंत हेच व्यक्त केलं, काय करा फक्त नाव घ्या. आणि आजच्या अभंगामध्ये सुद्धा तुकोबराया सांगतात वैष्णवाचा धर्म काय असेल तर भगवंताचं नाव, आणि तो भगवंत चराचरामध्ये पुरून उरून भरलेला आहे ही भावना, मग वैष्णवाचा धर्म. ज्या तुकोबरायांचा अभंग मी चिंतन रूपी सेवेकरता निवडला, मला वाटते गेल्या वर्षी पण माझं कीर्तन होतं, बरोबर आहे ना? गेल्या वर्षी होतं. कुठला अभंग होता सांगता येईल कोणाला? बुवा एवढं ध्यानात ठेवायला आम्ही रात्री काय खाल्लं आमच्या ध्यानात नाही, तुम्ही तर गेल्या वर्षीच विचारता. आणि हे बरं आहे अजून तुमच्या लक्षात राहत नाही म्हणून आमचं बरं आहे बाबा, आहे ना? गेल्या वर्षी बुवा काय बोलला, काय अभंग होता हे तुमच्या ध्यानात नाही म्हणून आमचं बरं आहे. तुमच्या ध्यानात राहिले मग आमचं सगळं बंद पडेल नाही. ऐका, गेल्या वर्षी अभंग घेतला होता मी, भक्ताईसे जाणाचे देहुदास. संत गोरोबा काकांचं चरित्र मी तुमच्या पुढं तेव्हा मांडलं होतं. मला वाटतं तिकडून असं कार्यक्रमाचं नियोजन होतं गणेश महाराज. आज ज्या तुकोबरायाचा अभंग घेतला त्या तुकोबरायांच्या आयुष्याचा कधीतरी विचार करा. धर्म जपला नाही तुकोबरायांनी, लय जपला भगवंतासाठी. स्वतःच्या परिवारावरती एवढी वाईट वेळ येऊन सदा ऐन दुष्काळात पत्नी मरून सुद्धा माझ्या तुकोबरायांनी म्हणावं बरे झाले देवा, निघाले दिवाळे आणि बरे या दुष्काळे पिढा गेली. हे आपण सारखं नाही म्हणावं, आपलं काम नाही ते. वैराग्य मूर्ती ही पदवी तुकोबरायांनाच बहाल केली जाते का? तेवढं वैराग्य होतं तुकोबरायांचं. दुःख वाट्याला येऊन सुद्धा देव सोडला नाही, याला म्हणायचं परमार्थ. बाईन मेले मुक्त झाले बरे माया सोडले, मुक्त झालो. कोण गेल्यावर संसाराचा धंदा जन्मभरी केला हे आपण म्हणावं. माझ्या तुकोबरायाने म्हणावं संसाराचा धंदा जन्मभरी केला, ते आपलं काम नाही. बाईल मेली मुक्त झालो किंवा बरे झाले देवा, निघाले दिवाळे आणि बरे या दुष्काळे पिढा गेली, हे वैराग्य होतं तुकोबरायाचं. मी तर जरा उलटच बोलतो बाबा, मी तर तुकोबरायांपेक्षा जिजाबाईला जास्त किंमत देतो. तू म्हणाल का महाराज असं? जिजाबाई तर देवाचं भजन आडवी येत होती, भजन करताना देवाचं भजन करताना तुकोबरायाला आड येत होती, तरी सुद्धा तुम्ही असं का बोलता? अहो ऐन दुष्काळात एवढी वाईट परिस्थिती असताना सुद्धा माझ्या जिजाबाईने तुकोबरायासोबत संसार करून दाखवला, याला म्हणायचं पतिव्रता. काय संसार केला? बापाच्या घरी 3600 एकर ऊस होता. कुणाच्या? जिजाबाईच्या बापाच्या घरी. या पुढं ऐका, 3600 एकरची मालकीन, याच्यापेक्षा 1425 गडी कामाला होते जिजाबाईच्या बापाच्या घरी. किती? 1425. पण तुकोबरायाच्या घरी आले आणि एका साडीवर प्रपंच करून दाखवला जिजाबाईनं, याला म्हणायचं पतिव्रता. अनेक वाक्य सांगू का महिला मंडळ? पतीच्या वाईट काळात साथ देते तीच खरी पतिव्रता असते. चांगल्या काळात कोणी उभा राहतो? पतीचा चांगला काळ असेल ना, आपल्या मालकाचा पैसा भरपूर येत असेल, मान्यता प्रतिष्ठा भरपूर असेल, तर पतीच्या खांद्याला खांदा कोणी उभा राहून साथ देईल. पण ज्या दिवशी आपल्या पतीची वाईट वेळी पतीच्या वाईट वेळी खांद्याला उभा राहून त्याच्या सोबत राहते, ती खरी पतिव्रता मानली जाते. आणि तुकोबरायाचं वैराग्य सांगू का बाबा? तुकोबरायाचं एवढं वैराग्य होतं,
एकदा जिजाबाई आंघोळीला गेल्या, एकाच साडीवर प्रपंच आहे. तीच साडी आंघोळ करताना धुवायची, वाळत घालायची, वाळेपर्यंत तिथंच बसून राहायचं. जिजाबाई एकदा आंघोळीला गेल्या, साडी बाहेर वाळत घातली, तिथंच बसून राहिल्या. दारात एक भिकारीण आली, तुकोबराया बसले होते दारात ओट्यावरती, आणि ती भिकारीण आली आणि तुकोबरायाला म्हणते, मालक लज्जारक्षणापुरती काही कपडे मिळतील का हो? तुकोबरायांनी मागचा पुढचा विचार न करता ती वाळत घातलेली साडी त्या भिकारणीला दिली. एवढं वैराग्य कोण करेल आपल्यात? मला सांगा ना तुम्ही, कोणी नाही करत एवढं वैराग्य. तुकोबरायांना वैराग्य मूर्ती ही पदवी, आणि मी तर नेहमी सांगतो अष्टादश संतांनी आपल्या स्वकर्तृत्वावर काही ना काही पदवी आपल्याला प्राप्त करून घेतली. कोण्याही संताचा विचार करा, त्या प्रत्येक संतांनी आपलं स्वकर्तृत्व आधी सिद्ध केलं आणि मग पूर्णत्वापर्यंत गेले. त्यात एक उदाहरण म्हणजे माझे श्री तुकोबराया. किती वैराग्य होतं. वैराग्याचं मरू द्या, समर्पण पण तितकंच होतं की नाही? तुकोबरायांची सेवा होती. मी जिजाबाईलाच का किंमत दिली? तुकोबरायांची सेवा खरी होती, पण दर्शन आधी कुणाला दिलं? आहे का नाही? देवाचा अन्याय आहे का नाही? तुकोबरायावरती अन्याय आहे का नाही? आयुष्यभर तुकोबरायांनी भजन केलं. शिंख जांभळी खोकला ही तुकाची वेळ वाया गेला ना, तर सदा सर्व काळ देवाचं भजन तुकोबरायाच्या मुखात. पण दर्शन कुणाला? धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला दरबार, काय खरं राहिलं नाही. पण त्याच तुकोबरायांच्यावरती ऐका, तुकोबरायांचं दारिद्र्य जर लक्षात घेतलं तर तुकोबराया संसारासाठी म्हणून काहीच करत नव्हते बाबा, काय नव्हते करत. संसार सोडून दिला, संसाराचा त्याग केला. रोज भजन, गुराड्या बांडाऱ्या डोंगरावरती रोज तुकोबरायांचं भजन. तुकोबरायांच्या जीवनात घडलेला एक प्रसंग तुमच्या पुढे धावत्या वेळेत सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कोण तुकोबराय होते, किती वैराग्य होतं तुकोबरायाचं, आणि का तुकोबराया वैष्णव पदापर्यंत प्राप्त झाले. ऐका जरा हा प्रसंग. तुकोबराया घोराड्या डोंगराच्या पायथ्याला एक शिळेवरती भजन करत बसले होते. थोडा आवाज द्या माझा. आणि भजन एवढं होतं तुकोबरायांसाठी, भजन म्हणजे प्रमाण होतं तुकोबरायांसाठी. तुकोबरायांच्या जीवनात दुष्काळ त्या काळात दुष्काळ पडला. 65.5 लाखाची जहागिरी समाजाला दान करून टाकली. माझ्या तुकोबरायावरती वेळ आली भिक्षा मागण्यासाठी. गावात ज्या पाटलानं लुटून नेलं होतं त्या पाटलाच्या दारात तुकोबराया गेले. गावच्या पाटलानं सांगितलं, लोकांची तक्रार आली, एकतर भजन बंद करा नाहीतर गाव सोडून. तुकोबराया म्हणतात, ज्या गावात भजन नाही, ज्या गावात कीर्तन नाही, त्या गावात राहून काय करू बाबा मी? ते गाव नाही. ऐका बसले सगळे. ज्या गावात कधी टाळ वाजत नाही, ज्या गावात कधी मृदंग वाजत नाही, ज्या गावात कधी विण्याचा स्वर येत नाही, ज्या गावात भजन नाही, कीर्तन नाही, ते गाव नाही. मग स्मशान सांगितलं तुकोबरायांनी, स्मशान. म्हणून गावात कधी टाळ वाजला तर येत चला इकडं. जत्रा असते का? यात्रा असते आपल्या गावची. हा, यात्रा का जत्रा? तमाशा असतो का? हा, नेहमी होय म्हणतात, नेहमी नाही म्हणतात. लोकसंख्या किती आपल्या बोरीची? अहो सांगा की, मी काय राहायला येतो का तुमच्या गावात? एवढं टेन्शन मध्ये आला. पाहुणे म्हणते का याला सांगितल्यावर कमी असल्यावर राहायला बिला आला तर? हा, 10,000 अंदाजे 10,000. आता इथं किती आहे? हा, लय मोजली तर 250 भरतील, त्यापेक्षा जास्त. हा, बाकीची कटाकटी, हा कटाकटी 250. बाकीची कुठं गेली? हा, जत्रेला एवढीच असतात का? स्टेजच्या पुढं